नमस्कार, मी प्रीती भाग्यवंत. माझ्या मराठी कथांमध्ये तुमचं स्वागत आहे. आज रॉय हाऊसमध्ये एकीकडे आनंदाचा पाऊल पडतोय, तर दुसरीकडे नात्यामधील गुंता वाढतोय. आपल्या आरवीसाठी खेळणी आणण्यास निरागस गोलू, लग्नाची बरात सोडून गोलूला सांभाळणारी श्रेया आणि आजही जुन्या आठवणीत जगणारा अधिराज यांच्या आयुष्यात आज काय घडणार आहे पाहूया आजच्या भागात. गोलूने आपल्या बॉडीगार्ड्सना हात घट्ट पकडून ठेवला होता. भलेही तो कितीही मस्ती आणि खोडकरपणा करत होता, पण त्याने त्याचा हात सोडला नव्हता. आराध्याने त्याला इतकं तर समजावून सांगितलं होतं की काहीही झालं तरी त्याला आपल्या बॉडीगार्ड सोबतच राहायचं आहे आणि अनोळखी लोकांपासून नेहमी लांब राहायचं आहे. आपला गोलू 4 वर्षाचा एक खूपच मासूम आणि निरागस मुलगा होता, जो फक्त आपल्या माणसांच्या ओळखीच्या लोकांशीच खोड्या हरायचा. या सगळ्यांमध्ये त्याचा सर्वात लाडका समर्थ होता, ज्याला तो प्रत्येक वेळी कोणत्या ना कोणत्या कारणाने सतत त्रास देत राहायचा आणि समर्थ देखील त्याच्या सर्व हरकतींचा मनापासून आनंद घ्यायचा. गोलू फिरून फिरून प्रत्येक चॉकलेट नीट पाहत होता आणि त्याने आतापर्यंत बरीच चॉकलेट्स जमा केली होती. चॉकलेट्स घेऊन झाल्यावर तो आता खेळण्याच्या विभागाकडे वळला. तिथे गेल्यावर त्याने खूप सारी खेळणी आणि टेडी बेअर्स घेतले. त्याचसोबत असलेल्या बॉडीगार्ड्सने जेव्हा हे पाहिले तेव्हा तो म्हणाला, "आता बस करा गोलू." गोलूने आपले मोठे मोठे डोळे मिचकवत बॉडीगार्ड्सकडे पाहिलं आणि बोबड्या बोलत म्हणाला, "आले, आता मी एकटाच थोलीच आहे. आता तर आरवी पण आहे ना, ती पण माझ्यासोबत खेळेल." त्याची ही निरागस गोष्ट ऐकून त्या बॉडीगार्ड्सला सुद्धा खूपच कौतुक वाटलं आणि खूप प्रेम आलं. त्याने गोलूच्या जवळ खाली बसत म्हटलं, "बाबा, आपली आरवी बेबी अजून खूप छोटी आहे. ती आता या सर्व वस्तूंची खेळू शकत नाही. जेव्हा ती थोडी मोठी होईल ना, तेव्हा ती या सर्व खेळण्यांशी खेळेल. समजलं का तुम्हाला गोलू?" गोलूने खूप मासूमियतने त्याच्याकडे पाहिलं आणि विचारलं, "मग काय मी हे सगळं तिच्यासाठी घेऊन नाही का?" तो बॉडीगार्ड्स हसून म्हणाला, "नाही, तुम्ही हे सगळं घेऊन चालू शकता." हे ऐकताच गोलूचा चेहरा आनंदाने फुलला आणि तो खूप खुश झाला. मग तो बॉडीगार्ड्स गोलूला घेऊन परत घरासाठी म्हणजेच रॉय हाऊसकडे जायला निघाला. जो अज्ञात माणूस गोलूकडे दुरून पाहत होता तो सुद्धा आता तिथून निघून गेला. दुसरीकडे आदिराज श्रेयाच्या मागे मागे आला होता. श्रेया एक नदीकिनारी मोठ्या दगडावर बसली होती आणि वाहतं पाणी एकटक पाहत होती. आदिराज तिच्या मागे येऊन शांत उभा राहिला. जेव्हा श्रेयाने पाण्यात अधिराजचं प्रतिबिंब पाहिलं तेव्हा ती क्षणभर असं वाटलं की हा सुद्धा तिचा एक भास आहे. तसंही ती आजकाल अधिराजबद्दल खूप विचार करू लागली होती. तिच्या मनाच्या कोणत्या तरी एका कोपऱ्यात त्याच्याबद्दल खूप खोल भावना होत्या, ज्या तिला कोणालाच दाखवायच्या नव्हत्या. तिने स्वतःशीच चिडून आणि वैतागून म्हटलं, "हा चेहरा माझा पिछा का सोडत नाहीये?" अधिराज सुद्धा एकटक पाण्यात स्वतःचं आणि श्रेयाचं प्रतिबिंब पाहत होता. श्रेया पुढे पुटपुटली, "श्रेया, काय करतेस तू? विसरू नकोस की तू इथे फक्त कामासाठी आली होतीस. आणि तसंही त्याच्या आयुष्यात भैरवी या प्रकारे वसलेली आहे की तू तुझं स्वतःचं वेगळं स्थान कधीच निर्माण करू शकणार नाहीस." अधिराजने जेव्हा तिचं हे बोलणं ऐकलं तेव्हा तो पूर्णपणे थक्क झाला. तिला नक्की काय म्हणायचं आहे हे त्याला काही केल्या समजेना. श्रेया अजूनही अधिराजच्या प्रतिबिंबाकडे पाहत होती आणि तिचे डोळे आता पूर्णपणे भरून आले होते. ती खूप हळू आवाजात स्वतःशीच बोलली, "श्रेया, आवर स्वतःला. आई-बाबांनंतर आकाश, रणजित आणि समर्थने तुला किती प्रेम दिलं आहे. केवळ त्यांच्या प्रेमाखातीर तर आणि विश्वासाखातीर तर स्वतःला थांबव." तिने आपले डोळे घट्ट मिटून घेतले आणि डोळ्यातील पाणी आता तिच्या गालावरून ओघळेना. कळे का? पण तिचे ते अश्रू अधिराजला खूप वेदना देत होते. परंतु यावेळी तिथून निघून जाणं त्याने योग्य समजलं. म्हणून तो काही न बोलता गुपचूप तिथून घराकडे निघून गेला. थोड्या वेळानंतर श्रेया सुद्धा तिथून उठली आणि आपले डोळे पुसून घरासाठी निघाली. रॉय हाऊसमध्ये गोलू उड्या मारत आणि धावत घरामध्ये शिरला आणि थेट समर्थला जाऊन धडकला. त्याच्या मागे त्याचा बॉडीगार्ड सुद्धा होता. समर्थने गोलूकडे रागाने घुरून पाहिलं आणि म्हटलं, "लहान शैताना, तुला नीट बघून चालता येत नाही का? तुला दिसत नाही का की तुझ्यासमोर इतका उंचपुरा माणूस येथे?" गोलूने समर्थकडे पाहून तोंड वाकडं केलं आणि म्हटलं, "समर्थ ताता, तुम्हाला दिसत नाही का की समोरून एक क्यूट आणि छोटा बेबी येतोय?" त्याचं हे बोलणं ऐकून समर्थला बोगस त्याच्याकडे पाहत राहिला. हा मुलगा आजकाल त्याला जास्तच कमी लेखत होता. मागे उभा असलेले बॉडीगार्ड सुद्धा आपलं हसू दाबून त्या दोघांकडे पाहत होते. समर्थ ही बोलण्याआधीच गोलूने आपला हात दाखवून त्याला मध्येतच रोखलं आणि म्हटलं, "बच बच, मला माहित आहे तुम्हाला काय म्हणायचं आहे आणि तुम्हाला काही म्हणायचं
म्हणायचं मला आता काहीच ऐकायचं नाहीये आणि मला कोणीही स्पर्श करायचा नाहीये. मी आता चाललो आहे माझ्या आलवीकडे. असं म्हणत तो धावत आकाश आणि आराध्याच्या रूमच्या दिशेने निघून गेला. समर्थने तिथेच थक्क होऊन त्याला जाताना पाहत उभा राहिला. तो बॉडीगार्ड सुद्धा बिचारा आपला हसू आवरत गोलूच्या मागे सगळं सामान घेऊन निघून गेला. समर्थन त्या दिशेला पाहत म्हटलं, हा 2 फूट 2 इंचाचा मुलगा अगदी आपल्या बापासारखा होत चाललाय. एक तर आधीच आम्हाला आकाश सांभाळता येत नाहीये आणि आता हा अजून एक तयार होऊन लाईनमध्ये उभा आहे. असं बोलून त्याने आपलं तोंड वाकडं केलं. तेव्हा तन्वी हसत हसत त्याच्या जवळ आली आणि त्याच्या पाठीवर थोपटून म्हणाली, काय डॉक्टर साहेब, एका लहान मुलाने तुमची बोलती बंद केली की काय? समर्थाने तन्वीकडे रागाने पाहिलं आणि काही न बोलता तो तिथून पुढे निघून गेला. तन्वीला हे वागणं खूप विचित्र वाटलं, म्हणून तिने पुढे जाऊन समर्थाचा हात धरला. समर्थाने मागे न वळताच म्हटलं, काय बालिशपणा आहे तन्वी, सोड माझा हात. आता तन्वीला अजूनच विचित्र वाटलं, कारण समर्थ तिला नेहमी तनू या नावानेच हाक मारायचा. आज किती दिवसानंतर त्याने तिला तन्वी असं पूर्ण नाव घेऊन संबोधलं होतं. हे स्पष्ट होतं की तो तिच्यावर खूप नाराज होता, पण नक्की कोणत्या कारणाने हे तिला माहीत नव्हतं. तन्वीने त्याचा हात सोडला नाही. तेव्हा समर्थाने रागाने तिचा हात झटकला आणि तो सरळ घराबाहेर निघून गेला. तन्वी मात्र डोळ्यात पाणी आणून त्याला जाताना पाहतच राहिली. बाहेर आल्यावर समर्थने आपली सर्व बेरुखी आणि नाराजी तन्वीवर काढली तर खरी, पण आता त्याला त्याचं खूप वाईट वाटत होतं आणि स्वतःचा राग येत होता. त्याने रागाच्या भरात आपल्या कारच्या टायरवर जोरात पाय मारला आणि स्वतःशीच म्हटलं, समर्थ, हे तू काय केलंस? नक्की कोणत्या गोष्टीचा राग तू तिच्यावर काढला आहेस? इतकी बेरुखी आणि इतकी नाराजी फक्त यासाठी की तिला आता लगेचच लग्न करायचं नाहीये? तू तर असा कधीच नव्हतास आणि तन्वीसाठी तर तू कधीच असा वागला नाहीस. त्याने एक दीर्घ श्वास घेतला आणि स्वतःला सांगितलं की आज घरी परतल्यावर मी या सर्व गोष्टी तिच्याशी बोलून स्पष्ट करेल. असं म्हणून तो कारमध्ये बसला आणि हॉस्पिटलच्या दिशेने निघून गेला. तिकडे रॉय हाऊसमध्ये जेव्हा गोलू रूममध्ये आला तेव्हा आरवी पाळण्यात झोपली होती आणि आपले छोटे छोटे हातपाय हवेत हलवत होती. आराध्या तिथे आकाशला तयार व्हायला मदत करत होती आणि त्याच्या गळ्यात टाय बांधत होती. गोलूने त्या दोघांकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं आणि तो सरळ आरवीकडे गेला. तिच्या पाळण्याजवळ खाली बसून त्याने आरवीची नाजूक छोटी मूठ आपल्या हातात घेतली आणि म्हणाला, हॅलो आरवी, मी आयुष आहे, तुझा मोठा भाऊ. मी तुझ्यावर खूप प्रेम करेल आणि तुला सगळ्यांपासून प्रोटेक्ट करेल. जेव्हा गोलूचा आवाज त्या दोघांच्या कानावर पडला तेव्हा त्यांनी त्याच्याकडे पाहिलं आणि त्याला आरवीजवळ असं बोलताना पाहून त्यांच्या चेहऱ्यावर गोड हसू आलं. तेव्हा गोलूचा बॉडीगार्ड तिथे आला. जेव्हा त्या दोघांनी बॉडीगार्डच्या हातात इतकी सगळं सामान, खेळणी आणि टेडी बेअर्स पाहिले तेव्हा ते आश्चर्याने ओरडले की हे सगळं काय आहे? त्यावर गोलूने आकाश आणि आराध्याकडे पाहिलं आणि म्हटलं, डॅडा, मी हे सगळं आरवीसाठी आणलं आहे. आकाशला खरोखरच गोलूचं खूप कौतुक वाटत होतं. त्याने त्याला कडेवर उचललं आणि म्हटलं, बाळा, पण आरवी आता तर अजून खूप छोटी आहे. ती या खेळण्यासोबत कशी खेळणार? त्यावर गोलूने आपले डोळे मिचकावले आणि निरागसपणे म्हणाला, डॅडा, जेव्हा ती थोडी मोठी होईल तेव्हा तर खेळेल ना. त्याचं हे उत्तर ऐकून आकाश हसला आणि आराध्याच्या चेहऱ्यावरही हसू आलं. आराध्याने गोलूला आकाशच्या कडेवरून घेतला आणि म्हणाली, चला आता तुम्हाला शाळेसाठी तयार करूया. आराध्या त्याला घेऊन जायला लागली तेव्हा गोलू लाडात येऊन म्हणाला, मम्मा, थांब ना, आज मला शाळेत नाही जायचं. आज मी आरवी सोबत राहील. पण प्रॉमिस, मी उद्या नक्की शाळेत जाईल. आराध्याला त्याचा तो निरागस चेहरा पाहून नाही म्हणता आलं नाही आणि गोलू आनंदाने उड्या मारू लागला. तो पटकन आराध्याच्या कडेवरून उतरून आरवीकडे खेळायला गेला. आकाश आणि आराध्या त्या दोघांकडे पाहून खूप खुश होते. आकाशने आराध्याला आपल्याच जवळ ओढलं तेव्हा आराध्या त्याच्याकडे पाहायला लागली. आकाश म्हणाला, म्हणून मी म्हटलं होतं की आपण बेबी प्लॅन करूया. बघ, आता आपल्याला कोणतीच डिस्टर्बन्स करणार नाहीत. सगळे बेबी सोबत बिझी असतील आणि मी तुझ्यासोबत आरामात क्वालिटी टाइम स्पेंड करू शकेल. आराध्या थक्क होऊन त्याच्याकडे पाहतच राहिली. तिने आकाशला हलकासा धक्का दिला आणि स्वतःपासून लांब करत म्हणाली, तुम्ही किती वाईट आहात, असं कोणी म्हणतं का? आकाश तिची ही प्रतिक्रिया पाहून हसला आणि आराध्या लाजून मुलाकडे निघून गेली. आकाशने त्या तिघांकडे पाहिलं आणि मनातच म्हणलं की आता आदिराज दादाच्या आयुष्यात आनंद आणायची वेळ आली आहे. दुसरीकडे आदिराज आपल्या रूममध्ये भैरवीच्या फोटोसमोर उभा राहून तिला एकटक पाहत होता, पण त्याच्या मनात मात्र श्रेयाचेच विचार चालू होते. त्याने भैरवीच्या फोटोकडे पाहून विचारलं की नक्की ते काय होतं? तिचे ते अश्रू मला इतका त्रास का देत होते? मी ते पाहू शकलो का नाही? आणि तिचं ते बोलणं आता मी काय करू? तुला तर माहीतच आहे ना.
तुझ्याशिवाय माझ्या आयुष्यात कोणाचीच जागा नाही. ती जागा नेहमी तुझीच होती आणि तुझीच राहील. तेवढ्यात मागून कोणीतरी म्हटलं, की पण मी ती स्वतःची एक वेगळी जागा तर निर्माण करू शकते ना. आधिराज तो आवाज ऐकून दचकला. त्याने मागे वळून पाहिलं तर तिथे आकाश आणि रणजित उभे होते. त्या दोघांना पाहून आधिराज काहीच बोलला नाही. तेव्हा आकाश आणि रणजित आत आले. आकाशने भैरवीच्या फोटोकडे पाहिलं आणि म्हणाला, वहिनीची जागा तुमच्याच आयुष्यात नाही तर आपल्या सगळ्यांच्या आयुष्यातही दुसरं कोणीच घेऊ शकत नाही दादा. पण दादा, तुम्ही कोणाला आपल्या आयुष्यात येण्यापासून रोखणं हेही योग्य नाही. ती तुमच्यावर प्रेम करते. ती बोलून दाखवत नाही, पण तिच्या डोळ्यात सगळं स्पष्ट दिसतं दादा. मी असं म्हणत नाही की तुम्हाला तिला वहिनीची जागा द्या, पण किमान तिला एक संधी तर देऊन पहा. आधिराज मात्र शांतपणे त्यांचं बोलणं ऐकून घेत होता. आधिराज आपली चुप्पी तोडत म्हटला, की नाही आकाश, तुला माहीत आहे भैरवीशिवाय माझ्या आयुष्यात कोणीच येऊ शकत नाही. मग ती व्यक्ती कोणीही का असेना. आकाश काही बोलणार इतक्यात रणजित मध्येच म्हणाला, दादा, ज्यांना तुम्ही कोणीही म्हणत आहात त्यांनी गोलूला लहानाचं मोठं केलं आहे. जेव्हा वहिनींनी गोलूला आमच्या हातात सोपवलं होतं तेव्हा तर आम्ही स्वतःलाही नीट सांभाळू शकत नव्हतो. मग त्या नन्ह्याशा जीवाला काय सांभाळणार. श्रेयाही आमचं काही खास नातं नव्हतं. आम्ही फक्त मित्र होतो. पण त्या कठीण काळात श्रेयाने गोलूला आईसारखं प्रेम देऊन सांभाळलं आहे. आराध्या आमच्या आयुष्यात येईपर्यंत तिनेच सर्व केलं. तुम्ही तिला चुकीचं कसं म्हणू शकता दादा. गोलूसाठी तिने आपल्या आयुष्यातील असा क्षण कुर्बान केला आहे जो कदाचित तिच्या जागी दुसरी कोणतीही मुलगी असली तर तिने कधीच केला नसता. गोलू फक्त 1 वर्षाचा असताना त्याला खूप जोरात ताप आला होता आणि त्याच्यासाठी लग्नाच्या जोड्यात नटून बसलेली ती मुलगी जिची बारात दारात येऊन उभी होती कशाचीही पर्वा न करता गोलूला घेऊन हॉस्पिटलकडे धावत घेतली. तिने एक क्षणही असा विचार केला नाही की तिचं लग्न तुटेल आणि बारात परत जाईल. तेव्हा तिने आमच्या गोलूसाठी स्वतःच्या आयुष्याचा विचार केला नाही. तर मग आम्ही तिच्या आनंदासाठी तुमच्याकडे एक संधी का मागू शकत नाही. आम्ही असं म्हणत नाही की ती वहिनीची जागा द्या, पण तिला जो हक्क मिळायला हवा तो तर तुम्ही देऊ शकतात ना. बाकी तुम्ही आमचे मोठे भाऊ आहात. जो काही निर्णय घ्याल तो योग्यच असेल. असं बोलून ते दोघे तिथून निघून गेले. पण आदिराजच्या मनात आता एक अपराधीपणाची भावना निर्माण झाली होती. याचा अर्थ असा नव्हता की तो श्रेयाला स्वीकारायला तयार झाला होता, पण त्याच्या विचाराची दिशा बदलली होती. इकडे समर्थचं हॉस्पिटल कामात लक्ष लागत नव्हतं. त्याचं पूर्ण लक्ष तन्वीमध्ये अडकलं होतं. त्याने एक दीर्घ श्वास घेतला आणि फाईल बंद करून तो सरळ कारमध्ये बसून घराकडे निघाला. त्याला घराचं हे अंतरसुद्धा मिलो न मिलो लांब वाटत होतं. साधारण 45 मिनिटांनंतर त्याने घर गाठलं आणि तो धावत तन्वीच्या रूमकडे गेला. त्याने दरवाजा वाजवला, पण आतून काहीच प्रतिसाद आला नाही. त्याने खूप वेळा तिचं नाव पुकारलं, पण तन्वीने दरवाजा उघडला नाही, ना काही उत्तर दिलं. आता समर्थ खूप घाबरला होता. कोणत्यातरी अपघटित घटनेची भीती त्याच्या हृदयात धडधडू लागली. त्याने वेळ न घालवता तन्वीच्या रूमची एक्स्ट्रा चावी मागवली आणि पटकन दरवाजा उघडला. आत पाऊल ठेवताच समोरचं दृश्य पाहून तो थक्क झाला. तो धावत तन्वीकडे गेला आणि त्याने तिला घट्ट मिठीत घेतलं. तन्वी तेव्हा कुठे भानावर आली. तिने आपले हेडफोन काढले, पण तिला आपल्या खांद्यावर ओलावा जाणवला. तिने आश्चर्याने समर्थला पाठीवर हात फिरवत विचारले, की काय झालं समर्थ, तू ठीक आहेस ना. समर्थने तिला अजून जवळ ओढलं आणि हळूच म्हणाला, आय एम सॉरी तन्वी. तन्वीने सावकाश त्याच्या चेहऱ्यावर हात फिरवला, त्याचे डोळे पुसले आणि म्हणाली, काय झालं डॉक्टर साहेब, इतक्या लवकर तुमची पाठ सोडणार नाही मी. समर्थाने तिचे हात हातात घेतले. त्याने किस घेतली आणि म्हणाला, तू दरवाजा उघडला नाहीस म्हणून मी घाबरलो होतो. मला वाटलं की कदाचित तू स्वतःला काहीतरी करून घेशील. समर्थाने तिच्या तोंडावर हात ठेवत तिला तिला पुढे बोलण्यापासून थांबवलं आणि म्हटलं, गप्प बस. तन्वी हसून पुन्हा त्याच्या छातीशी बिलगली. ती हे सुद्धा विसरली की ती त्याच्यावर सकाळी नाराज होती. समर्थन तिला घट्ट पकडलं आणि म्हटलं, सॉरी यार, सकाळी मी विनाकारण तुझ्यावर रागवलं. तन्वीला आता आठवलं की ती त्याच्यावर रागवला होता. तिने त्याला स्वतःपासून दूर करत म्हटलं, की मी तुझ्यावर खूप नाराज आहे. तू सकाळी माझ्यावर किती ओरडलास. तू जा इथून, मला तुझ्याशी बोलायचं नाहीये. समर्थाने तिचा तो निरागस चेहरा पाहिला जो रडवल्यामुळे आता लाल झाला होता आणि ती एखाद्या लहान मुलीसारखी वाटत होती. समर्थने प्रेमाने तिच्या चेहऱ्यावर हात धरला आणि तिच्या कपाळावर किस करत म्हटलं, अरे बाळा, आय एम सॉरी बेबी. इथून पुढे मी तुझ्यावर कधी रागवणार नाही. तन्वीने निरागसपणे एखाद्या लहान मुलासारखा हात पुढे करत विचारलं,
पक्का ना? समर्थाने हसून आपला हात तिच्या हातावर ठेवला आणि म्हटलं, पक्का. तन्वी खुश होऊन पुन्हा एकदा त्याच्या मिठीत विसावली. इकडे श्रेयाच्या रूममध्ये आरवी झोपल्यावर गोलू उड्या मारत श्रेयाकडे आला. तिला गप्प बसलेलं पाहून तो तिच्या जवळ गेला आणि तिचा चेहरा आपल्या छोट्याशा हाताने पकडून विचारलं, आंटी तुम्ही उदास का आहात? श्रेया गोलूचा स्पर्श जाणवता तेव्हा तिने हसून त्याला आपल्या मांडीवर बसून घेतलं आणि म्हटलं, नाही रे बेबी, तुझ्यासारखा क्यूट मुलगा जवळ असताना मी उदास कशी असू शकते? गोलू आनंदाने म्हणाला, ते तर आहे. मी आहे इतका क्यूट. श्रेयाला त्याचं बोलणं ऐकून हसू आलं. पण तिथे दुरून कोणीतरी होतं जे त्या दोघांकडे एकटक पाहत होतं. आदिराज खिडकीतून गोलू आणि श्रेयाला हसताना खेळताना पाहत उभा होता आणि गोलूच्या चेहऱ्यावर अगदी तो आनंद आणि चमक होती जी आराध्यासोबत असताना असायची. श्रेयाने गोलूकडे पाहत विचारलं की आज तू शाळेत का गेला नाहीस? त्यावर गोलूने आपल्या पापण्या पटपट निचकवत लाडात म्हटलं की आंटी आज मला आरवीसोबत राहायचं होतं, पण आता ती झोपली आहे ना, म्हणून मी तुमच्याकडे आलो आहे. श्रेयाने हसून प्रेमाने त्याच्या कपाळावर किस केला आणि त्याला बेडवर झोपून ती त्याला थोपटू लागली. गोलूने हळूच म्हटलं की आंटी मला तिची लोरी ऐकावा ना, जी मम्मा ऐकवते. श्रेयाने हसून होकार दिला आणि ती लोरी गाऊ लागली की तुला अशा देशात घेऊन जाईल जिथे परीच्या वेशात फक्त आनंद मिळतो, चंद्र अर्धा असला तरी प्रकाश देतो आणि जिथे आशेची साथ कधीच सुटत नाही. इकडे जेव्हा आरवी जागी झाली तेव्हा आराध्याने सुद्धा तिला पुन्हा झोपवण्यासाठी तीच लोरी गायला सुरुवात केली. दोन्हीही मुलं आपापल्या आईच्या मायेने आणि लोरीच्या सुरावाटीने गाढ झोपी गेले होते. आराध्याने आरवीचं कपाळ किस केलं तर इकडे श्रेयाने गोलूचं कपाळ किस केलं. त्यालाच मनापासून सॉरी म्हटलं, कारण तिला इतके दिवस त्याच्यापासून राम लावावं लागलं. पण तिला या गोष्टीचा आनंद होता की आराध्याने गोलूला अगदी भैरवीसारखं प्रेम दिलं आहे आणि आता त्याला दोन दोन आईचं प्रेम मिळणार होतं. श्रेयाने स्वतःशीच प्रॉमिस केलं की आता ती गोलूला सोडून कुठेही जाणार नाही. थोड्याच वेळात ती सुद्धा गोलूच्या शेजारी झोपी गेली. इकडे आकाश जेव्हा ऑफिसमधून घरी परतला तेव्हा त्याने पाहिलं की आराध्या आरामात झोपली आहे, पण आरवी जागी असून हवेत आपले छोटे हात पाय हलवत खेळत होती. तो आनंद पाहून आकाश हसून म्हणाला की माझी परी अगदी माझ्यासारखी आहे, जी आपल्या मम्माला अजिबात त्रास देत नाही. त्याने आपला कोट सोफ्यावर ठेवला आणि आरवीला कडेवर घेतलं. तिच्या कपाळाला किस केल्यावर आरवीच्या चेहऱ्यावर एक गोड हसू उमटलं, जे पाहून आकाशला खूप सकून मिळाला. तो आरवीला घेऊन गॅलरीत गेला आणि तिच्यासोबत खेळू लागला. थोड्या वेळाने आराध्याची झोप उघडली. आरवीला शेजारी न पाहून ती डचकून उठली. तिने आजूबाजूला पाहिलं पण आरवी तिथे नव्हती. तेव्हा तिची नजर समोर सोफ्यावर असलेल्या आकाशच्या कोटवर पडली आणि तिने सुटकेचा श्वास घेतला. ती हळूच गॅलरीकडे गेली तर तिथे आकाश आरवीला कडेवर घेऊन तिच्याकडे प्रेमाने पाहत बसला होता. आकाशचं हे हळवं रूप पाहून आराध्याचं मन विरघळलं. तिने गुपचूप त्या दोघांचा एक सुंदर फोटो काढला आणि रूममध्ये येऊन तो रणजितला मेसेज केला. तिने मेसेजमध्ये लिहिलं की रणजित दादा, प्लीज मला या फोटोची एक मोठी फ्रेम बनवून द्याल का? तिकडून रणजितने होकार दिला आणि आराध्या आनंदाने फोन बाजूला ठेवून पुन्हा झोपली. थोड्या वेळाने आकाश आरवीला घेऊन रूममध्ये आला आणि त्याने तिला हळूच आराध्याच्या शेजारी निजवलं. त्याने दोघांच्याही कपाळाचं किस घेतलं आणि फ्रेश व्हायला निघून गेला. दुसरीकडे आदिराज आपल्या रूममध्ये कोणत्या तरी खोल विचारात पडला होता, पण त्याच्या डोक्यात फक्त श्रेयाच फिरत होती. त्याने स्वतःलाच एक प्रश्न विचारला की जर त्याने श्रेयाला स्वीकारलं तरी तो तिला आपल्या पत्नीचा दर्जा देऊ शकेल का? तेवढ्यात त्याला एक आवाज ऐकू आला की काय विचार करतोयस? अधिराज त्याने नजर उचलून पाहिलं तर समोर भैरवी उभी होती. तो तिचा भास होता. तिने पुन्हा विचारलं की काय झालं? श्रेयाबद्दल विचार करतोयस का? अधिराजचे डोळे भरून आले आणि त्याने विचार केला की भैरवी तू परत आलीस? त्यावर भैरवी हसून म्हणाली की नाही अधिराज, मी इथून खूप लांब गेली आहे. इतकी लांब की आता परत येणं शक्य नाही. पण तू स्वतःला कशाचीही शिक्षा देतोय? तुझं संपूर्ण आयुष्य तुझ्या समोर आहे आणि गोलू तुझी गरज आहे. मग तू श्रेयाचा हात का धरत नाहीस? मी माझ्या अधिराजला खूप चांगलं ओळखते की स्त्रीचा आदर करणं आणि त्याच्या सन्मानाचं रक्षण करणं तुला खूप चांगलं येतं. त्या मुलीने तर गोलूसाठी स्वतःची बारात परत पाठवली होती. आराध्याने गोलूच्या संगोपनात कोणतीही कमी ठेवली नाही, पण आता तिच्या आयुष्यात आरवी आली आहे, जिला तिची जास्त गरज आहे. अशा वेळी गोलूसाठी श्रेया तर हवी ना? अधिराज म्हणाला की नाही भैरवी, मी तुझी जागा कोणालाच देऊ शकत नाही. मी फक्त तुझ्यावर प्रेम केलं होतं, मग ते प्रेम मी दुसरं कोणाच्या नावावर कसं करू? भैरवीने त्याला समजवलं की माझी जागा फक्त माझी आहे, ती कोणी घेऊ शकत नाही आणि जर श्रेया ती जागा घ्यायची असती तर तिने कधीच घेतली असती, पण तिने कधीही तुझ्या जवळ येण्याचा प्रयत्न केला नाही.
कारण तिला तुझ्या भावनाची कदर आहे. आदिराज, तिला आयुष्यात येऊन तर दे. ती स्वतःची जागा तुझ्या आयुष्यात निर्माण करेल. आणि लक्षात ठेव, तुझी भैरवी तुझ्यापासून लांब असूनही तुझ्या जवळ आहे. असं बोलून ती भास नाहीसा झाला आणि आदिराज ओल्या डोळ्यांनी पाहतच राहिला. भैरवीच्या भासाने आदिराजला विचार करायला भाग पाडला. पण आदिराज श्रेयाला स्वीकारेल का, की पुन्हा आपल्या जुन्या आठवणीत गुंतून राहणार? रॉय हाऊसच्या या रंजक वळणाबद्दल तुम्हाला काय वाटतं? कमेंट करून नक्की सांगा. पुढचा भाग पाहण्यासाठी माझ्या मराठी कथा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.